परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि बदलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आशिष दामले यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या तीनही पक्षांमध्ये मोठा राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। आधीच शिवसेनेचे नेते पालिका निवडणुकीत सोबळावर लढून सत्ता आमचीच येणार अशी वक्तव्य करीत आहेत, तर दुसरीकडे भाजपाचा देखील तोच सूर आहे। असं असताना महायुतीमधील तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आमचाच नगराध्यक्ष बसणार अशी आग्रही भूमिका घेतली आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही भाजपाचे प्रामाणिकपणे काम केले, त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आम्हाला संधी मिळायला हवी अशी भूमिका परशुराम आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष आणि बदलापुरातील राष्ट्रवादीचे नेते आशिष दामले यांनी घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, यावेळेस पूर्ण ताकदीने भाजपचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि आता पालिका निवडणुकीच्या वेळेस आम्हाला निश्चितपणाने असं वाटतं की राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसावा। गेल्या अनेक वर्षाचं काम करत असताना लोकांना कुठेतरी परिवर्तन हवंय, एक बदल हवाय, आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादीला एक संधी भाजप असेल, शिवसेना असेल, ही त्या माध्यमातून देईल असा माझा त्या ठिकाणी ठाम विश्वास आहे। शेवटी राज्याचे तिन्ही नेते हे त्याच्यावरचा निर्णय घेतील, परंतु दोन निवडणुकीत ज्या पद्धतीने आणि ज्या ताकदीने राष्ट्रवादीने काम केलंय त्याच्यामुळे नक्कीच आमचा क्लेम या नगराध्यक्ष पदावर राहील। मागणी करणार का त्याची? नक्कीच मागणी आणि तशी चर्चा म्हणजे ह्याच्या आधीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही जाहीरपणे आमची अपेक्षा बोलूनही दाखवली की पालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला आमचा स्टेक पाहिजे, आमचा नगराध्यक्ष बसला पाहिजे, तरच कुठेतरी महायुतीच्या तिन्ही घटकांना न्याय मिळाला असं आपल्याला म्हणता येईल। आशिष दामले यांच्या भूमिकेनंतर बदलापूर पालिकेच्या निवडणुकीत महायुतीत तेढ निर्माण होऊन शिवसेना आणि भाजपा याला विरोध करण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवसेना आणि भाजपाच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काय भूमिका घेईल हे पाहावं लागेल। पब्लिक मीडिया, बदलापूर।